महापालिका का इलेक्शन हुआ है, जैसे ये सत्ता में आ गई समाजवादी पार्टी से, इन्होंने नाटक चालू कर दिए। गांव की दिशा बदलने के वास्ते इन्होंने ये नए नए कुछ न कुछ के फंडे लेके आते हैं, और उसमें भी हमारी जो महिला नगर सेवक है उनको भी दबाने का प्रयत्न करते हैं। इनके जो जरूरत का काम है वो करते नहीं, गांव के विकास का, डेवलपमेंट का, जिसके बारे में सोचना चाहिए, करना चाहिए। आप सत्ता में बैठे तो गांव को क्या दे सकते हैं ये बोलो ना। ये राजकारण क्यों कर रहे हैं? जिस वजह से गांव का माहौल खराब हो रहा है, जिस आक्रांता ने गुनाह किया है इतिहास में, उसके बारे में पूरा लिखा गया है, उस आदमी का फोटो लगाने की जरूरत क्या है? अगर गवर्नमेंट ने उसको बंदी किया है, उस पर पाबंदी है, गवर्नमेंट ने उसको, उसके गवर्नमेंट के प्रोटोकॉल में उसका नाम नहीं है, उस व्यक्ति का फोटो लगाने की जरूरत क्या है? टीपू सुल्तान ने जो भी किया है इतिहास में अच्छा नहीं किया है, ऐसा हमारा कहना है। इतिहास में जो लिखा है वही हम बोल रहे हैं, कुछ गलत बात नहीं बोल रहे, और इसके खिलाफ हमारा ये आंदोलन है। अगर कोई जिम्मेदार आके आज के आज ये खोल के, दरवाजा खोल के टीपू सुल्तान का फोटो नहीं निकालेंगे तो हम ये दरवाजा तोड़ के फोटो निकालेंगे। आज संविधान के 5 नंबर 16 पे उनका फोटो है। अरे कहा है जर अभी परिपत्र के नगर सचिव कार्यालय ने तेरह 2026 को नगर सचिव साहब ने खुद पत्र भेजा है हमारे को, मेरे को खुद को विरोधी पक्ष नेता करके मेरे को मेंशन करके एक लेटर उन्होंने भेजा है मेरे कार्यालय में, और इन्होंने स्पष्ट लिखा है यहाँ पे जो 45 लोगों की यादी दी है, जो राष्ट्र संत है, महापुरुष है, राजकीय नेता है, इनका ही फोटो लगाना है, इसके अलावा कोई फोटो नहीं लगाना है। 2002 का जीआर है, जो भी हमने अभी इसका एक प्रत मुख्यमंत्री जी सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और उप मुख्यमंत्री सुनीता पवार साहब, उनको हमने ये लेटर भेजा है, उनको निवेदन किया है। इसके लिए जो भी जिम्मेदार है उनके ऊपर कायदे से जो कार्रवाई कर सकते हैं वो कार्रवाई करना जरूरी है। वो अधिकारी चाहे हो या पदाधिकारी हो, उनके खिलाफ कार्रवाई होनी जरूरी है। और इसमें उन्होंने खुद ने लिखा है, इधर कहीं टीपू सुल्तान का नाम है, आप अभी इधर नगर सचिव साहब आए, इनसे पूछ लिए, आमने सामने बात कीजिए, उनसे पूछिए कि कहीं पे इस पर नाम लिखा है क्या, अगर लिखा होगा तो बताइए मुझे। सामने देखो आ गए, उनको पूछ रहे, चलो इसका फोटो क्यों लगाया, क्यों लगाया आप, और इस पे कार्रवाई कब करेंगे आप? करेंगे कब करेंगे आप? साहब भी नहीं क्या किला पुलिस स्टेशन की पीआई साहब भी आ गए, आप हमारे साथ चलो और उन पे गुना दाखिल करो। आपका कोई अहदा है नहीं कि तुमको पूछा नहीं है क्या? ऐसा मनमानी चलेगी क्या यहाँ पे? मनमानी चलने वाली है उप महापौर मैडम जी, परिपत्रक आपने ही निकाला है। एक मिनट, सीधी बात, इसका नाम है टीपू सुल्तान साहब का है कि इसका नाम ही टीपू सुल्तान का? अगर नहीं है तो ये गलत बात। आपने खुद ने लेटर भेजा है, जिला पुलिस स्टेशन की पीआई साहब इधर है, आप हमारे साथ चलिए और उन पे गुना दाखिल कीजिए, आपकी जिम्मेदारी है। अगर नहीं तो हम अभी के अभी आपके ऊपर गुना दाखिल करने चले जाएंगे साहेब। तो उनके गुना दाखिल से काम झाले, एक त्यांच्यावर दाखल करा आणि त्यांच्यावर दाखल करा, सीधी यांनी एक तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार गुन्हा गोविंदाने नांदायचा प्रयत्न करते आणि हे वातावरण, ये समाजवादी वाले की प्राइवेट प्रॉपर्टी है क्या? वो मनमानी करेंगे क्या? उनके घर पे फोटो लगाए, हमारे को क्या लेना है? उनको पसंद है, उनके बंगले में लगाए, उनके घर पे लगाए, उनके ऑफिस में लगाए। प्रशासन तुम्हारा है ना, उसको पूछ के लगाएगा उन्होंने। आप तुरंत ये खोल के फोटो निकालिए। ये दालन उघडा, ये उघडा फोटो काढा। नहीं ऐकून घ्या ना, शासन से जो 29 दिसंबर 2025 से जीआर है ना, सन 2026 मध्ये राष्ट्रीय पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतच्या, बरोबर, याप्रमाणे आम्ही यापूर्वी दिले होते महापौर आणि सगळ्यांना दिले होते महापौर। काय दिलं? हे याबद्दल म्हणजे हे जो राष्ट्र पुरुष है, थोर व्यक्ति है, इनके छायाचित्र लगाने के बारे में। बट अभी हम जो है ना, अभी हमारे साहब भी नहीं है, कमिश्नर साहब, आज हम शासन से हम ये बारे में अभिप्राय मंगाने वाले हैं। पत्र नहीं, आप क्या करेंगे बोलो? बोलो ना सर, आज हमसे कमिश्नर साहब आप क्या करने साहेब भी नहीं है, आयुक्त भी नहीं आमचे, आम्ही काय करणार? शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागणार, मार्गदर्शन मागणार नाही लोकल पे काढून करणार, शासनाचे नियम तुम्हाला माहिती आहे का? नंतर नियमाप्रमाणे नाही नाही, नियमाप्रमाणे काढणार का गुन्हा दाखल करणार? शासनाचे नियम माहिती 2 मिनिटं,
तुम्ही गुन्हा दाखल करा ना. एक बात हे मी स्पष्ट करू इच्छितो की ही आपली कारवाई मागेही झाली होती आणि हा एपिसोड आतापर्यंत दिला झालेला आहे. 6 महिन्यापर्यंत काढून घेतलं होतं ना मग. ठीक आहे रील बनवलं जातं आणि रील मध्ये सांगितलं जातं की रिन्युएशन होतं म्हणून मी काढलं होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने होत असेल जर तुमचं कारवाई ही पहिल्या वेळेस व्हायला पाहिजे होती. आता हे तुमचे अधिकारी नाही आहेत कोण नाही ही आता तत्कालीन तुमची अडचण आहे. पण 6 महिन्यापूर्वी जे झालेले आहे याच्या संदर्भात तुमचा पत्रव्यवहार वरिष्ठांशी झालेला आहे. या सगळ्या लोकांशी झालेला आहे. याच्या संदर्भात परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक तुम्ही जसं विरोधी पक्षनेत्याला दिले तशा वेगवेगळ्या घटनेत्यांना ते परिपत्रक दिलेली आहे. तुमच्या दालामध्ये कुठली कुठली फोटो लावावी बरोबर. ह्या परिपत्रकांना चॅलेंज करून जर अशा पद्धतीने होत असेल म्हणजे माझं कम्प्लीट झालेलं आहे. माझं पूर्ण झालेलं आहे. माझं पूर्ण झालेलं हे पूर्ण जोपर्यंत तुमचं परिपत्रक सॅटिस्फाईड होत की नाही हे तुमची जबाबदारी आहे. रिन्युएशन होत आहे नवीन सजावट होत आहे तिथं कुठली फोटो लावली गेली नाही आणि त्या फोटोंच्या याच्यावर तुम्ही टिक मार व्हायला पाहिजे तुमचे सिग्नेचर व्हायला पाहिजे. ती यादी तुमच्या कार्यालयातून ती पास व्हायला पाहिजे त्याच्यानंतर इथे लावली गेली पाहिजे आणि ह्या उपरी जर कोणी लावत असेल तर त्याच्यावर कारवाई तुम्ही करायची. गावाचा माहोल हा जो खराब होता हे थांबा रे. दिलेली आहे बरोबर आहे. 33 लोकांची नाव दिलेली आहेत. त्याच्यामध्ये हे जे नाव आहे त्याचं नाव कुठं नाही. तुमच्याकडे काही जी आर असेल तर द्या. तुम्हाला लेखी पत्र दिले असेल साहेब आम्ही सगळे आम्ही विनंती करतो तुम्हाला. आम्ही तर मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री दोन्हीला पण दिलेलं आहे. तुम्हाला 10 वेळा आपण मी तेच करत असतो. 10 जी आर आहे ते त्यानुसार दिले. ह्या 10 जी आर नुसार 33 लोकांचे फोटो लावायचं परमिशन आहे. तुमच्याकडे नाही येते तुम्हाला टाकून व्हॉट्सअपला तो फोटो आता तात्काळ काढायला लागेल. नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल काढताना व्हिडिओ दाखवा तुम्ही आम्हाला काढताना दाखवा कॅबिन उघडून दाखवा जर असेल तर. चला एक मिनिट साहेब नियमानुसार तुम्ही यांना दिलेलं लेटर आज संध्याकाळपर्यंत नाही झालं तर संबंधित अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. नाही तर मग शिवसेना स्टाईल आंदोलन करणार. याची ही प्रत आहे की तुम्हाला तुमच्यासाठी हे मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विभागीय आयुक्त या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार आहात हे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही आमचं काम केलं साहेब. संध्याकाळपर्यंत निघलं पाहिजे. समाजवादी पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आणि निवडणुकीनंतर तत्काळ इथल्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये जो ज्याच्याबद्दल इतिहासात चांगले लिहिले गेले नाही अशा टिपू सुलतानाचा फोटो या दालनामध्ये लावण्यात आला. त्याही वेळी शिवसेनेने जोरदार आंदोलन केलं आणि म्हणून त्यावेळी तो तत्कालीन फोटो त्या ठिकाणी काढण्यात आला. परत एकदा उपमहापौरांनी अशी आगळीक या ठिकाणी केलेली आहे आणि मागील 4 दिवसापासून मालेगाव शहराचं वातावरण हे बिघडलेलं आहे. इकडच्या भागामध्ये नागरिकांमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या वतीने संपूर्ण 18 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि याचा जाब विचारण्यासाठी उपमहापौरच्या दालनामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघतात इथं त्यांनी सकाळपासून कुलूप लावलेला आहे. आम्हाला ही स्पष्टता हवी की दालनामध्ये नेमकी कोणाची फोटो असायला हवी. ज्यांनी या देशासाठी प्राण अर्पण केले, यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी त्यांचं घरदार फुटलं आणि या देशामध्ये नवीन एक स्वातंत्र्याची पाठ आणली अशांचे फोटो लावायचे की ज्यांच्याबद्दल इतिहासामध्ये नकारात्मक लिहिलं गेलेलं आहे अशांचे फोटो लावायचे आणि ज्यांचे कोणाचे फोटो लावायचे त्यांनी त्यांच्या घरात लावावे. त्याचं सार्वत्रिक उदात्तीकरण करू नये अशा विचाराचे आम्ही सगळे आहोत. अशा विचाराचे हे भारतीय जनता आहे आणि असं एका बाजूला होत असताना आपल्या दालनामध्ये असे फोटो लावावे जेणेकरून या गावाची शांतता बिघडवण्यात यावी अशी चीप पब्लिसिटीच्या माध्यमातून हे जर होत असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. म्हणून आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जोरदारपणे आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि जोपर्यंत ह्या दालनातला फोटो हटवला जात नाही तोपर्यंत शिवसेना हे आंदोलन मागे घेणार नाही. त्यासाठी आमच्यावर कुठलेही कायद्यान्वये जर गुन्हे दाखल झाले त्यासाठी आम्ही तयार आहोत. जर तत्काळ
इथला फोटो हटवला नाही तर शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी हे दालन फोडून हा फोटो त्या ठिकाणी हटवतील. याची सगळ्यांनी प्रशासनाने नोंद घ्यावी. जय शिवाजी. आवाज कोणाचा? शिवसेनेचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. उपमहापौर मॅडमनी जो टिपू सुलतान यांचा ज्याच्याबद्दल कसं ठाकरे साहेबांनी सांगितलं की इतिहासामध्ये वाईट लिहिण्यात आलेलं आहे, अशा व्यक्तीचा ज्याचं राजकीय जे शासनाचं गॅजेट आहे प्रोटोकॉलनुसार फोटो लावण्याबद्दल शासनाने जी नियमावली दिलेली आहे 2002ला शासनाने GR काढलेला आहे आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट केलेली आहे. 2002च्या GR नुसार शासनाने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे यापुढे शासनाच्या मान्यतेशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात व सभागृहात शासनाचे वर नमूद आदेशात मान्य नेत्यांची छायाचित्रे वगळता अन्य कोणतीही छायाचित्रे लावण्यात येऊ नयेत. सबब या परिपत्रकाद्वारे शासन असे आदेश देत आहे की यापुढे शासकीय कार्यालये, सभागृहे, शैक्षणिक संस्था, निमशासकीय कार्यालये इत्यादींमध्ये शक्यतो सोबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या राष्ट्रीय राज्य स्तरावरील मान्य राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांची छायाचित्रे लावण्याची दक्षता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. या संदर्भात शासनाने सरळ सरळ जे पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये 24 नावं देण्यात आलेले आहेत. 2002च्या GR मध्ये 24 नावं दिलेली आहेत. त्यानंतर काही जयंतीच्या बाबतीत अहवाल आहे, छायाचित्र लावण्याच्या बाबतीत आहे. तसेच 13/2/2026 रोजी नगर सचिव कार्यालयातून विरोधी पक्षनेता, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व इतर सर्व पदाधिकाऱ्यांना लेटर देण्यात आलं व त्यासोबत एक GR पण देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की 25 डिसेंबर 2025 चे परिपत्रकानुसार राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींची जयंती व छायाचित्र लावण्याबाबत त्यांनी स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे. त्याबाबत त्यांनी स्पष्ट अशी नियमावली दाखवलेली आहे. त्याच्याप्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना देण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकात. आणि त्याच्यामध्ये 45 लोकांची यादी आहे. या 45 लोकांमध्ये पण कुठेच टिपू सुलतानचं नाव नसताना मुद्दाम गावाचं वातावरण खराब व्हावं, हे संवेदनशील गाव आहे याची माहिती असताना सुद्धा त्या पण एका राजकीय परिवारातून येतात. त्यांना पण त्यांचे पण वडील गेले 5-7 वेळेस आमदार होते, त्यांना चांगली राजकीय पार्श्वभूमी आहे, त्यांना कल्पना आहे की गावाचं वातावरण कसं असतं, आपण काय केल्यावर काय होतं, याच्या परिणामाची माहिती असताना सुद्धा मुद्दाम गावाचं वातावरण कलुषित व्हावं, काहीतरी वाद निर्माण व्हावेत व त्याला त्याचा काही लाभ घ्यायचा असेल तर घ्यावं. त्यांनी त्याचा फोटो घरी लावा, त्यांच्या घरच्या कार्यालयात लावा, पण शासकीय कार्यालयामध्ये हे लावू नये असं स्पष्ट परिपत्रकात म्हणल्यानंतर सुद्धा वाद निर्माण करण्यासाठी हितू बुरजकर हे फोटो लावण्यात येत आहे. याचा आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो. आज जर कधी हा फोटो तात्काळ हलवण्यात नाही आला तर आमच्यावर काय गुन्हा शिवसेनेसाठी गुन्हा घेण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेना तयार झालेली आहे. हे दालन तोडून यातले फोटो काढून फेकण्यात येतील टिपू सुलतान. इतर नाही तर मग यांनी एक काम करावं, शासनाने जे गॅजेट म्हटलेलं आहे, गॅजेटेड दिलेलं आहे 45 राष्ट्रपुरुष, त्याचे काढून ठेवून फक्त टिपू सुलतानचा फोटो लावा. जनतेला तरी कळू द्यावं यांच्या डोक्यामध्ये काय नेमकं. आज जर कधी हा फोटो नाही निघाला तर आम्ही हे दालन तोडणार आहोत. आणि आज अशी परिस्थिती आहे, नातं इथं आयुक्त आहे, उपायुक्त आहे, कोणीही जबाबदार अधिकारी नाही. आणि हे जर नाही आले तर काय होईल, त्या सगळ्या गोष्टीला जबाबदारी आहे महापालिका आहे. आणि आजच्या आज हा फोटो निघल म्हणजे निघल. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.